प्रत्येकाने वाचावं असं हे एक पुस्तक आहे. एक भाकर तीन चुली, देवा झिंजाड लिखित हे पुस्तक आहे. मी अमेझॉनवरून ऑनलाईन हे मागवलं होतं. याआधी मनाला भिडणारं असं पुस्तक म्हटलं तर श्यामची आई. श्यामची आई पण असंच खूप छान पुस्तक आहे. आणि त्यानंतर हे एक भाकर तीन चुली. आईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मुलाने, प्रत्येक मुलीने एकदा तरी आयुष्यात हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. सर्व स्त्रियांना समर्पित असं हे देवा झिंजाड सरांचं पुस्तक. हे पुस्तक एकदा हातात घेतलं की पूर्ण संपेपर्यंत सोडावंच वाटत नाही, इतकं हे पुस्तक माणसाला खिळवून ठेवतं. या पुस्तकाची खरी नायिका म्हणजे पारू, देवा झिंजाड सरांची आई. आणि त्या मायलेकरांचं नातं आणि पारूच्या जीवनात आलेले संघर्ष, गरिबी किती अंत बघू शकते सहनशक्तीचा, हे या पुस्तकातून आपल्याला कळतं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्यातून जगण्यासाठी संघर्ष करणारी पारू आपल्याला खऱ्या जीवनात पण खूप काही शिकवून जाते. सत्य घटनेवर आधारित हे पुस्तक आहे. ज्यांना पुस्तकं आवडतात, जे पुस्तकांमध्ये रमतात, त्यांनी खरंच एकदा हे पुस्तक नक्की वाचावं. जे खूप छान पुस्तकाच्या शोधात आहे त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे. 424 पानांचं हे पुस्तक आहे. आणि देवा झिंजाड सरांना विनंती की इथून पुढचा भाग पण लवकरच आणा सर, कारण खूप कुतूहल आहे पुढच्या भागाचं पण. खरं तर हे पुस्तक वाचून झालं तेव्हा असं वाटलं पारूला जाऊन भेटावं. मग फेसबुकवर शोध घेतला तेव्हा कळालं की ते आता शक्य नाही आहे, कारण पारू आता या जगातच नाही आहे. पारूच्या बाबतीत समाधान म्हटलं तर एवढंच की तिला जे स्वतःच्या लेखाला मोठा साहेब झालेलं बघायचं होतं ते तिने डोळे झाकण्याआधी बघितलं. हेच काय ते तिच्या बाबतीत समाधान. मुसळधार पाऊस असताना गाभण असणाऱ्या झिपरीला जेव्हा पारू शोधायला जाते, तो किस्सा वाचताना तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. असे खूप सारे किस्से आहेत या पुस्तकामध्ये. आणि जेव्हा ती झिपरी पारूला सापडते तेव्हा पारूला जेवढा आनंद झाला असेल त्याहून अधिक आनंद आपल्याला वाचत असताना होतो. हे सगळे अनुभव घ्यायला हे पुस्तक एकदा खरंच वाचायलाच पाहिजे. या पुस्तकाचं नाव एक भाकर तीन चुली असं का दिलेलं आहे हे समजण्यासाठी पण हे पुस्तक वाचावं लागतं. हे पुस्तक वाचल्यानंतरच या शब्दाचा अर्थ कळतो की एक भाकर तीन चुली असं या लेखकाने पुस्तकाला का नाव दिलं असावं. जीवनात एवढ्या मोठ्या संघर्षाला पारू सामोरी गेली, पण तिने कधीही मृत्यूचा विचार केला नाही किंवा मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. हे पण या पुस्तकातून शिकायला मिळतं. संघर्ष हा आपल्याला शेवटी यशापर्यंत नेऊन पोहोचवतोच हे आपल्याला पुस्तकातून कळतं. लेखकाचे मनापासून आभार की तुमच्यामुळे मला इतकं उत्कृष्ट पुस्तक वाचायला मिळालं. सगळ्यांनी वाचा एकदा तरी हे पुस्तक. धन्यवाद.